सावित्रीबाई फुलेच माझे त्रिवारवंदन. आदरणीय व्यासपीठ गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्र आणि इथे उपस्थित तमाम नागरिकांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा. मला माझ्या मराठवाड्याचा खूप अभिमान आहे, त्यामुळे मी भरभरून मराठवाड्यावर बोलतो. हे ऐकून मला माझा मुंबईचा मित्र म्हणाला, "बोरे असं काय आहे रे तुझ्या मराठवाड्यात?" मी त्याला म्हणालो, "दुष्काळाचा जळा, माणुसकीचा लळा, आपुलकीचा जिव्हाळा, दगडाच्या खाणी, प्रसिद्ध अजिंठा वेरूळची लेणी आणि नऊवारी पैठणी आणि नाथसागराचं निर्मळ पाणी." नंतर म्हणाला, "बरं काय काय पिकतात रे तुझ्या मराठवाड्यात?" मी त्याला म्हणाले, "शाळू जुंधळा मोती आणि पांढऱ्या सोन्याच्या वाती, गावरान उसाचा गोडवा, हुलगा मटकी बळवा." नंतर म्हणाला, "बरं माणसं कशी आहेत तुझ्या मराठवाड्यातील?" मी त्याला म्हणालो, "कणखर, कळकट, दिसायला साधी वळी, चंदनाचा टिळा बारीक, गळ्यात तुळशीच्या माळा आणि बाबतीत तल्लीम राह सदा सर्व काळा." नंतर म्हणाला, "बरं आणखी काय काय आहे तुझ्या मराठवाड्यात?" मी त्याला म्हणालो, "आद्य कवी मुकुंद राजाचं कुळ, छत्रपती शिवरायांचं मूळ, संत नामदेव एकनाथांची वाणी, तीर्थयात्रेच्या ठाणी आणि 3 ज्योतिर्लिंगांना गोदा काठीचं पाणी, गोदा काठीचं पाणी." एवढी स्तुती ऐकून त्याला मराठवाडा बघण्याची इच्छा झाली. तो इथे आला आणि त्याने बघितले ओसाड माळवाचं रान, रस्त्याचं झालेलं चाळण, हे बघून उडाली त्याची गाळण. शेतकऱ्याच्या गळ्यात फाशीचा दोर, राजकारणी इथले सगळे चोर, उद्योगधंद्याची वणवण, बेरोजगाराची बनबन. हे पाहून तो म्हणाला, "कसं राहता यार तुम्ही इथं?" मी त्याला म्हणालो, "निजामानं लुटलं, राजकारण्यांनी ओरबडलं, नित्यानं छेडलं, नित्याचंच झालं हे रडगाणं. तरी नाही सोडलं जगणं, तरी नाही सोडलं जगणं. कष्टाचं खातो, कप्याने राहतो, काळ्या मातीत घाम गळतो, पिकेल तेवढे पिकतो, विकेल तेवढे विकतो. 4 पैसे कमावण्यासाठी आसमानी सुलतानी संकटांशी